मोठी बातमी, वाल्मिक कराड याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराडच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला होता त्या युक्तिवादाकडे कानाडोळा करत कोर्टाने सरकारी वकिलांची बाजू ग्राह्य धरत वाल्मिक कराड याला एसआयटी कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 7 दिवसांची एसआयटी कोठडी आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाची, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील आता वाल्मिक कराड याचं नाव आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड याची चौकशी करण्यासाठी 7 दिवसांची एसआयटी कोठडी मिळालेली आहे। मोहसिन शेख यांच्याकडे जाऊया। मोहसिन, काय अधिक माहिती मिळते? ही अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी अशा म्हणता येईल। वाल्मिक कराड यांना 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर त्या सरकारी वकिलांनी 10 दिवसांची कोठडी मागितली होती आणि त्यानंतर आता ही अखेर कोर्टाचा जो आहे तर सुनावणी झाली होती, युक्तवाद संपला होता। आता जो आहे तर निकाल आलेला आहे आणि 7 दिवसांची वाल्मिक कराड यांना सीआयडी कोठडी सुनावण्यात आली। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया, त्यांना विचारूया। 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हे दडपशाही करून जे ओबीसी नेत्याला संपवण्याचं कारस्थान चालू आहे हे ते साध्य झालेलं आहे। ह्याच्या निश्चितार्थ आता आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या जीवाची आहुती देऊन, काय माहिती का, बेमुदत आंदोलन करू। आज माता भगिनी रस्त्यावर आहेत, वाहन आहेत, ह्याच्यात जीवितहानी झाली याला सर्वस्व जबाबदार प्रशासन, सुरेश दास, बजरंग सोनवणे आणि मनोज जहांगे हे असतील। हे कट कारस्थानामध्ये जे गवलंय। श्रीरंग, ही अत्यंत ही प्रतिक्रिया आहे। 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता 7 दिवसात आता काय काय तपास केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। दोन्ही बाजू सुनील कांबळे यांच्याकडे जातोय। मोहसिन, तुला थोडंसं थांबवतोय। सुनील कांबळे हे कोर्टाबाहेर आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। सुनील, वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे वाल्मिक कराडच्या कोठडीचा आदेश दिल्यानंतर? नक्कीच आपण जर पाहिलं तर गेल्या 1 ते सव्वा तासापासून जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या प्रकरणावरती जी आहे ती सुनावणी सुरू होती। सरकारी वकिलांकडून ज्या काही मांडण्यात आल्या होत्या, युक्तिवाद जे आहे ते आरोपीचे वकील जे आहेत सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केलं होतं आणि सिद्धेश्वर ठोंबरे यांनी वकील कोर्टाला सांगितलं की कोणत्याही आरोपीने जे आहे ते वाल्मिक कराड यांचं जे नाव आहे ते घेतलेलं नाही, त्यामुळं वाल्मिक कराडांचा प्रत्यक्ष संबंध या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जो आहे तो जो आहे तो युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला होता। त्याचबरोबर कोर्टानं सुद्धा जे तपास अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सरबती सुद्धा दर्शवली होती की त्यामध्ये कोर्टाचं म्हणणं असं होतं की फक्त जर फोन किंवा मेसेज जर असेल तर त्यावरून तुम्ही म्हणजे एकट्यावरती कोणाचा गुन्हा कसा टाकू शकता, मोका जो तुम्ही दाखल केलेला आहे त्यासाठी कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही हा मोका लावलेला आहे, ही सर्व जी बाबी जी आहे ती मान्य कोर्टाने सुद्धा जे आहे तपास अधिकाऱ्यांना बजावले खर्चावले होते, हे स्वीकारले होते। त्याचबरोबर आता जे आहे ते वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी जी आहे ती लावली आहे। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की वाल्मिक कराड याला 7 दिवसांची एसआयटी कोठडी मिळालेली आहे। या एसआयटी कोठडीला वाल्मिक कराड याच्या वकिलांनी विरोध केलेला होता, त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद केलेला होता, जो फेटाळण्यात आलेला आहे।